गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सॅटर्डे होता आणि आज आमचं प्लॅनिंग काही ठरलं नव्हतं दिवसभर काय करायचं. सुट्टी होती दोघांना पण. पहिल्यांदा म्हटलं नाश्ता करून घ्यावा. मस्त गरमागरम उपमा केला आणि तो पटकन खाऊन पण घेतला. नंतर मी रेडी झाले कारण थोडंसं बाहेर जाऊन यावं म्हटलं सुट्टी आहे तर, कारण दिवसभर घरात इतका कंटाळा येतो. सो मी फटाफट आवरून घेतलं आणि आमचं ठरलं होतं की जुन्नर साईडला जायचं. पण काय करायचं वगैरे काहीच ठरलं नव्हतं. सो आम्ही निघालो आणि तुम्हाला सांगते इथला निसर्ग इतका बघण्यासारखा आहे ना, म्हणजे इथे एकदा आलं ना की तुम्हाला जावंसंच वाटणार नाही. आणि कुठलाही सीझन असू दे तिथली ग्रीनरी ही कॉन्स्टंट असते, म्हणजे कधीच तुम्हाला इथं बोर भकास असं काहीच वाटणार नाही. आणि हे बघा इथे आम्ही जुन्नरला एंटर केलेलं आहे. पुढे सरळ गेलं की शिवनेरी किल्ला येतो, पण आम्ही काही तिकडे गेलो नाही कारण काय चढणार वगैरे नव्हतो. एवढी कॅपॅसिटीच नसते की वरती चढावं. सो आम्ही इथेच थोडंसं साईटसीइंग केलं आणि इथला निसर्ग बघा, तुम्हाला पुढे दिसत असेल तर इतके डोंगर वगैरे दिसतात ना, सुंदर. आणि रस्त्याला मेन म्हणजे ट्रॅफिक नसतं, एकदम वर्दळ नसते, गाड्या नसतात, माणसं पण कमी असतात, त्यामुळे ते फिरणं इज रिअली अ ब्लिस. म्हणजे इतकं माणसं पण इतकी छान आहेत आणि सगळं वातावरणच मस्त एकदम. मग घरी आल्यावरती थोडासा आराम केला. संध्याकाळी अचानकच पावभाजी करायचा प्लॅन ठरला. मस्त पावभाजी करून घेतली. ॲक्च्युली बाहेरून मागवायचं तर कसं होतं, लिमिटेड येते आणि काय पोट पण भरत नाही. त्याच्यापेक्षा घरी बनवली की कसं एकदम पोटभर खाता येतं आणि माझ्या हातची पावभाजी ही खूप छान होते. तर इथे युवांग पण आवडीने खात आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.